शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी संदीप जाधव पाटील, बनाना हाऊस टिश्यू कल्चर रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये तुमचं स्वागत करतोय. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात अशा विविध राज्यांमध्ये आपण टिश्यू कल्चर केळी रोपांचा पुरवठा करतो. जे शेतकरी चांगली मेहनत करतात आहे, चांगलं उत्पादन घेतात आहे, चांगली केळीच्या बागेची व्यवस्था करतात आहे, अशा काही शेतकऱ्यांचे अनुभव हे तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. आजचा हा जो केळीचा घड, ही केळीची बाग जी आहे ती खानदेशच्या धर्तीवरती आहे. जिल्हा आहे जळगाव, तालुका आहे जामनेर आणि ग्राम आहे गाडेगाव. इथले विष्णू नारायण सोनार हे शेतकरी आहेत. साधारणतः 7 महिन्यापूर्वी इथलं प्लांटेशन झालं होतं. तिथून पासून जे काही प्रयत्न केलेले आहेत आणि काय अडचणी आल्या होत्या, काय समस्या आल्या होत्या, ह्या सगळ्या विषयीची चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहेत. तर दादा, तुमचं नाव आणि एकूण सगळं क्षेत्र किती सांगा? विष्णू नारायण सोनार, राहणार गाडेगाव, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. एकूण क्षेत्र किती आपल्याकडे? एकूण 4 एकर क्षेत्र आहे आपलं. बर. आणि हे शेती करत असताना तुमचा मूळ व्यवसाय काय आहे? आमचा मूळ व्यवसाय सोनारी काम आहे. सोनारी काम. आणि ते कसे वडिलोपार्जित असं आहे का, कसं म्हणजे वडिलांपासून दुकान आहे नाही, का वडिलांपासून मी माझ्यापासूनच सुरुवात झाली आहे. बेस्ट. वडील आधी शेतीच करत होते. हां, म्हणजे तुम्ही जातीवंत सोनार, पण शेती करून परत तुम्ही त्या व्यवसायाचा तुमचा जो पारंपरिक व्यक्तिगत व्यवसाय तो तुम्ही पुढे आणला आणि तुम्ही तो चालू केला आणि परत शेती पण बघताय. परत शेती पण बघ. आजच्या दिवशी कुठली पिकं तुमच्या शेतामध्ये उभी आहेत? आजच्या दिवशी आणि ती किती किती एकर आहे? 2 एकर, 2.25 एकर समजा केळीची बाग आहे. ही. हा, आणि 2 एकर सोयाबीन आहे आता. बर, बस एवढंच आहे. बस एवढं. आणि हे मग कसं करतात, म्हणजे ह्यातली केळी निघाल्यावर परत ह्यात काय घेता तुम्ही? हे केळी निघाल्यावर याच्यावर परत मका नाही तर बाजरी घेणार हां, आणि सोयाबीन काढून आणि सोयाबीन काढून त्याच्यावर परत केळीची बाग लावणार. असं करता, म्हणजे पिकाचा फेरपालट फेरपालट. ते ह्यात हा, आलटून पलटून चालू झालं. हे 4 एकराला पाण्याचं काय नियोजन केलं आहे शेताला तुम्ही? पाण्याचं विहीर आहे आपली. बस तेवढ्यावर भागते पूर्ण? हा, विहिरीवर भागून. बोरवेल वगैरे? बोरवेल वगैरे नाही. नाही, तेवढ्यावर भाग. हो. तर खूप चांगली आहे व्यवस्था. हे जे क्षेत्र आहे, या क्षेत्रामध्ये पूर्वी काय होतं, कसं कसं क्षेत्र तयार केलं सांगायचं? ही आधी कपाशी होती. केळी लागवडीच्या आधी? केळी लागवडीच्या आधी कपाशी होती. हम्म. कपाशीमध्येच आम्ही बेण्याची लागवड करून घेतली होती. हम्म, हम्म, आणि नंतर कापूस काढून घेतला. म्हणजे आधीच हा, कपाशी असताना बेनं लागवड करून घेतली होती आम्ही. आणि परत कपाशी हार्वेस्ट केली. हा, नंतर मग त्यात कपाशी काय अडचण आली नाही का हार्वेस्ट करताना? हार्वेस्ट करताना अडचण आली थोडी. आळी बिळी काय त्याला पसरली असेल? नाही, तसं काही झालं नाही. 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 त्याच्यानंतर मशागत पण करता आली तुम्हाला? हा, आम्ही छोट्या रोटर बेड वगैरे बेड ट्रॅक्टरने ओढले होते आम्ही. बर. आणि शेणखत किती घातला होता काय सुरुवातीला? शेणखत 4-5 ट्रॉल्या घातल्या सुरुवातीला कापूस लागवडच्या टायमाला. त्याच्यानंतर नाही? त्याच्यानंतर शेणखत नाही. बरं, आज किती दिवस किती वेळा ह्याच्यावर रासायनिक खत टाकलेलं आहे? याच्यावर आम्ही रासायनिक खत फक्त एकच वेळा पहिलाच डोस टाकलेला आहे. आणि ड्रिप मधून खत किती किती दिवसाच्या अंतराने? ड्रीप मधून 8-10 दिवसाआड चालू राहतो. 8 ते 10 दिवसात. आणि आतापर्यंत काय घडाच्या फवारणी किंवा अजून पुढे किती होतील? फवारण्या 2 झाल्या आता. आणि अजून आता पुढे अजून 2-3 होतील. तर विष्णू सोनार यांना प्रति रोपाचा खर्च म्हणा किंवा एकरी खर्च, ह्यामध्ये रोप, खत, फवारण्या, औषधं, बाकी काही इतर जे पण काय लागेल ते. त्यात टरबूज नाही ना? हा, टरबूज घेतलं होतं. परत टरबूज घेतलं. कपाशीत लावून त्यात टरबूज. त्यात परत टरबूज. आणि टरबूजाचं काय स्टोरी, काय झालं, पैसे विषय काय? टरबूजाचं झाले समजा खर्च वजा जाता 70-80 हजार मिळाले तरी पण. हो. आणि टरबूजाची रोपं किती होती? टरबूजाची रोपं होती 8,000 बसली होती. 8,000. 4,000 केळी, 8,000 टरबूज. तर ते पण आहे. आणि त्याच्यानंतर समजा खर्च जो आहे तो आता मग काय टरबूजाचा धरा किंवा तसा तर प्रॉफिट आहे, ते बोनस आहे, ते त्याविषयी सोडून पण निव्वळ केळीला केलेला खर्च किती असेल अंदाजे आतापर्यंत आणि अजून पुढे किती होईल? आतापर्यंत झाडाप्रमाणे सांगू बघायचं. कसंही सांगा, तुम्हाला जसं योग्य वाटेल. झाडाप्रमाणे जर धरलं समजा तर आतापर्यंत 50,000 रुपयापर्यंत खर्च आला. आणि अजून किती होईल ह्या 3 महिन्यात? आता अजून समजा 5-10 रुपये होऊ शकतो. 3 महिने? 3 महिने लागतील. म्हणजे 10 महिन्यात हार्वेस्टिंग होईल. हो. म्हणजे तरी पण धरू किती आपण सगळा एकवट, एकूण खर्च किती धरूया आपण शेवटपर्यंत? एकूण झाडाला 50 रुपये 60 रुपयापर्यंत खर्च. 60 रुपये समजा. 60 रुपये जरी धरलं तर 6-24 म्हणजे 2-2.5 लाख रुपयापर्यंत खर्च होईल. तसा तर ह्यांनी बोनस आधीच काढून घेतलेला आहे टरबुजामध्ये, पण तरी पण हाच खर्च जरी इक्वल धरला आणि एक अंदाजे म्हणा, काही शूटिंग काढतोय म्हणून एक साधारणतः तुम्हाला ह्यातनं किती क्विंटल माल निघेल असं 4,000 रुपये?
एक अंदाज 4,000 रुपयात 800 टन आपलं सॉरी 800 क्विंटल हा 700-800 20 किलो जरी धरलं तरी पण समजा कमीत कमी हो बरोबर ना हो. 800 क्विंटल पर्यंत होईल. मिळणारा रेट हा काही आत्ता काही सांगू शकत नाही व्हिडिओमध्ये, पण आजचा रेट जो आहे तो मला वाटतं 20-21 रुपये 20 रुपयाचा चालू आहे हां. सध्या. पण तरी पण कॅल्क्युलेशन काही जास्त खूप मोठं सांगत नाही. पण या सगळ्या नियोजनामध्ये अत्यंत महत्त्वाचं असते पीक येणं, त्यामध्ये आंतरपीक टरबूज, त्याच्या आधी कपाशी, कपाशीतच केळीची लागवड, या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर आत्ताच्या घडीला व्यवस्थित सगळं व्यवस्थापन नियोजन केलेलं आहे. आणि हे त्यांच्या मेहनतीचं फळ आहे. ना की आमचं टिश्यू आहे, आमचं बियाणं आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होत नाहीत. प्रत्येक शेतकऱ्याची मेहनतीवरती तो विषय अवलंबून आहे. आणि तशी चांगली मेहनत विष्णू नारायण सोनार, ग्राम गाडेगाव, तालुका जामनेर आणि जिल्हा जळगाव इथं